2.5 ते 3 एकर क्षेत्र किंवा त्याच्यापेक्षा जरी कमी क्षेत्र तुमचं एका ठिकाणी असेल आणि पाण्याचा सोर्स एकदम कमी असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं जे आहे ते नियोजन या ठिकाणी करू शकता. आता या ठिकाणी जर बघितलं तर फक्त 2 बोरवेल आहे, विहिरीचा वगैरे काय पाण्याचा सोर्स नाही. आणि त्या 2 बोरवेलवर आपल्याला या ठिकाणी 2.5 एकर क्षेत्र भिजवायचं आहे. तर आता क्षेत्र भिजवायचं म्हणलं तर प्रत्येक ठिकाणी जाऊन वॉल ऑपरेटिंग करायचं म्हणलं तर काय शक्य नाही. तर एकदाच खर्च होतो, पण अशा पद्धतीनं जर काय नियोजन केलं तर त्याचा भविष्यात जो आहे तो फायदा तुम्हाला वारंवार होत राहतो. तर 4 वॉल जे आहे ती एका ठिकाणी आपण केलंय. मेन पाईपलाईन 3 इंच आहे आणि जी काय सबलाईन जाणार आहे ते 2.5 इंचीचं अशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन जे आहे ती एका ठिकाणी आपण केलंय. म्हणजे आता एक 4 वॉल केलं धरून चला, एक 100 साऱ्या बसल्या तर 25-25 साऱ्या आपण एक वॉल केलाय. ह्याचा फायदा काय होतं, या ठिकाणी आपल्याला फर्टिगेशन द्यायचं आहे. फळबाग म्हणलं तर आपल्याला लिक्विड वगैरे द्यावं लागतं. तर एका ठिकाणाहून जे आहे आपल्याला सगळ्या काय गोष्टी हँडओव्हर करता येतात, भविष्यात ॲटोमेशन करता येतं आणि जो काय फ्लो कंट्रोल आहे तो आपण एका ठिकाणी आपण करू शकतो. धरून त्याला उताराची बाजू आहे त्या साईडला थोडंसं जास्त पाणी जाते तर आपण हा वाल थोडासा नॉर्मली कमी करून ह्या वालवर सगळा प्रेशर जो आहे तो बसवू शकतो. म्हणजे ॲट ए टाईम जे आहे ती व्यवस्थितरित्या या ठिकाणी टोटल प्लॉट जो आहे तो भिजू शकतो. आणि आपल्याला पाणी कमी असल्यामुळे काय होतं तर एक वाल भिजवावं लागतं. तर आपण एक वालसुद्धा अशा पद्धतीने भिजवू शकता. आमचे जीवलग मित्र आहेत महादेव ठवरे पाटील, हे माझ्या गावातच आहेत. तर त्यांचं या ठिकाणी 3 एकराचं जी काय आपण सिस्टीम आहे ती या ठिकाणी अशा पद्धतीनं व्यवस्थितरित्या जोडलेली आहे.